नमस्कार मित्रांनो. आज आपण इतिहासाचं 5वीचं पुस्तक बघत आहोत. हे पुस्तक जुनं पुस्तक आहे. चला तर मग बघूया या पुस्तकामध्ये आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपल्याला भारताच्या संविधानामधील प्रस्ताविका दिली आहे. हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. पॉलिटीमध्ये यावर प्रश्न असतोच. मग कोणतीही सरळ सेवा असो किंवा राज्यसेवा असो, प्रश्न असतेच. म्हणून एकदा आपण वाचून घेऊया. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वतंत्र, दर्जाची व संधीची समानता. बघा, याला आपण समजून घेऊया. या ठिकाणी काय म्हणताय? आम्ही भारताचे लोक. आम्ही भारताचे लोक म्हणजे कोण? आपण. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा. म्हणजेच या ठिकाणी काय म्हणताय? आम्ही भारताचे लोक. भारताला आम्हाला कसं घडवायचं आहे? तर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या प्रकारचं आपल्याला घडवायचं आहे भारताला व त्याच्या सर्व नागरिकास. आणखी काय म्हणताय? भारताला तर आपल्याला घडवायचंच आहे, पण नागरिकांना सुद्धा काही द्यायचं आहे आणि सर्व नागरिकांना द्यायचं आहे. तर काय द्यायचं आहे? न्याय द्यायचा आहे. न्याय कसा द्यायचा आहे? सामाजिक, आर्थिक आणि राजनीतिक न्याय द्यायचा आहे. त्यानंतर स्वातंत्र्य द्यायचं आहे. बघा, स्वातंत्र्य कसं द्यायचं आहे? कोणतं द्यायचं आहे? तर विचार मांडण्याचे, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य द्यायचं आहे आणि समानता सुद्धा द्यायची आहे. बघा, तर समानता कशाची द्यायची आहे? दर्जाची व संधीची समानता द्यायची आहे. या प्रकारे तुम्ही सुद्धा करून बघा. तुम्हाला हे पाठच होऊन जाईल आणि याच प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले जाते. म्हणून लक्षातच राहू द्या. समोर बघूया. बघा, नागरिकांना काय दिलं होतं? तर न्याय दिला होता, स्वातंत्र्य दिलं होतं आणि समानता दिली होती. समोरचं बघूया. निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्व निर्धार करून समजून घेऊया आपण. बघा, निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता. बघा, नागरिकास न्याय तर दिला होता, स्वातंत्र्य दिलं होतं, त्यानंतर समानता दिली आणि त्यानंतर आणखी काय दिलं? तर बंधुता दिली. बंधुता कशी? तर त्या सर्वांमध्ये म्हणजे सर्व नागरिकांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता सुद्धा दिली. बघा, हे क्रम विचारले जाते की नागरिकांना काय दिलं होतं. तर हे क्रम लक्षात ठेवा. पहिले न्याय आहे, त्यानंतर स्वातंत्र्य आहे, त्यानंतर समानता आणि बंधुता. हा क्रम लक्षातच ठेवा. पॉलिटीमध्ये यावर खूपदा प्रश्न विचारले आहे, म्हणून लक्षात राहू द्या. आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःपर्यंत अर्पण करत आहोत. या ठिकाणी आपल्याला अनुक्रमणिका दिली आहे. बघूया आपण. आपल्याला या पुस्तकामध्ये कोणत्या पाठाची माहिती बघायची आहे. पहिला पाठ बघायचा आहे भारताची सांस्कृतिक विविधता. दुसरा पाठ बघायचा आहे विज्ञान आणि मानवी जीवन. हा पाठ आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तिसरा पाठ युरोपातील प्रबोधनाचे युग बघायचे आहे. चौथा क्रांतियुग. पाचवा पाठ इंग्रजांचे भारतात आगमन व सत्ता स्थापना. हा पाठ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. सहावा पाठ 1857चा राष्ट्रीय उठाव बघायचा आहे. सातवा पाठ बघायचा आहे इंग्रज राजवटीचे परिणाम. आठवा पाठ नवे विचार, नवी दृष्टी. नववा पाठ बघायचा आहे राष्ट्रीय सभेची स्थापना. दहावा राष्ट्रीय चळवळीची वाटचाल आणि 11वा पाठ असहकार चळवळ. 12वा सविनय कायदेभंग. 13वा सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. 14वा चले जाव आंदोलन. या सर्व पाठाची माहिती आपल्याला या पुस्तकामध्ये बघायची आहे आणि हे सर्व पाठ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. यावर आपल्याला राज्यसेवेमध्ये आणि सर्व सरळ सेवा एक्झाममध्ये प्रश्न विचारले गेले आहे आणि विचारल्या जाऊ शकते, म्हणून हे पुस्तक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. समोरचे पाठ बघूया. 15वा पाठ बघूया आझाद हिंद सेना. 16वा पाठ बघूया भारत स्वतंत्र झाला. आधी आपण इतिहासाचे पूर्ण पुस्तक बघणार आहोत, त्यानंतर नागरिकशास्त्राचे पूर्ण पुस्तक बघणार आहोत. जसं आपण आधी भूगोलचे पूर्ण पुस्तक बघितले त्याचप्रमाणे आता आपण इतिहासाचे पूर्ण पुस्तक बघणार, त्यानंतर नागरिकशास्त्राचा